सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। तर नक्कीच पहिला सामना सुरू होईल। एका बाजूला पाहिलं तर आयकेएस टीम आहे, दुसऱ्या बाजूला साई एकता बिरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच सामन्याची सुरुवात होण्यापूर्वी मी संतोष पाटील सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रथम करणाऱ्यांना वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून आजच्या दिवसाची सुरुवात करतोय। लक्षात असू द्या संघाचे कर्णधार आपल्याला लक्षात असू द्या सूचना आहेत। 1 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त एकच तुम्हाला मीटिंग करू शकतायत। जर दुसरी मीटिंग आदळली तर तुम्हाला पॅनलाइज ला सामोरं जावं लागेल। तर आयोजकांच्या सूचनेनुसार तुम्हाला लक्षात असू द्या ही सूचना असणार आहे। तर पहिला सामना आपण पाहतोय दोन संघादरम्यान। आयकेएस संघ एका बाजूला सज्ज असेल, दुसऱ्या बाजूला साई एकता बिरवाडी संघाचे दोन कर्णधार आपले दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला पाहिलं तर सार्थक गरत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नक्कीच कृतेश गरत आपल्याला पाहायला मिळतोय। ऑफिशियल पंच आपण पाहू शकतायत समीर खान बिट्टू याला आपण पाहू शकतायत। सामन्याची सुरुवात होईल। पहिला गोलंदाज जर या ठिकाणी पाहिला पारस पहिला चेंडू या ठिकाणी हाताळतोय। हो सुपर जबरदस्त चेंडू, पहिल्या चेंडूची सुरुवात दमदार। सरपंच चषकामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी करताना पारस आपल्याला पाहायला मिळतोय। जर पाहिलं तर सार्थक गरत आपण पाहतोय जो स्ट्रायकर एंड वर आज फलंदाजीसाठी आलाय साई एकता बिरवाडी संघाकडून। पारसचा हा पुढचा चेंडू असेल। दमदार सुरुवात झाले। पहिला चेंडू हो या ठिकाणी गॅप शोधलाय सार्थक गरत, सुरुवात चांगली करतोय। पहिल्या चेंडूची ही सुरुवात झाली। ज्या पद्धतीने आपण पाहतोय डॉट चेंडू आला होता आणि दुसऱ्या चेंडूवर ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकता दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू शोधून काढला आणि तदनंतर पाहिलं तर सरळ सीमारेषे पार येतोय चौकार। धन्यवाद। आपण पाहू शकता दोन्ही बाजूला कार्टून ज्या पद्धतीने मनोरंजन करण्यासाठी आज आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। सरपंच चषकामध्ये हे आपल्याला इथेच पाहायला मिळेल। पुढे एकदा तिसरा चेंडू असेल, इथे मात्र गॅप शोधला आहे। पहा चेंडू हातात होता मात्र थोडस मिसफील्ड झाली आणि तदनंतर पाहिलं तर चेंडू निघून जात आहे। धन्यवाद डीजे, धन्यवाद। आवेश थोडस पाहिलं होतं चेंडू जर अडकवण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू निघून गेला। पुन्हा एकदा गॅप शोधलाय मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवेल, रन्स मात्र मिळणार नाहीये। खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आतापर्यंत 4 चेंडू झालेत, 4 चेंडू मध्ये 8 धावा। पारस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल। हा चेंडू आता गॅप आहे, इथे मात्र चेंडू निघून जाईल। भूपेनच्या हातामधून सरळ मिसफील्ड झाली थोडीशी आणि मिसफील्डचा पुरेपूर फायदा। सरपंच चषकामधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघादरम्यान। साई एकता बिरवाडी एक मोठं नाव आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नव्यानेच तयार झालेला संघ आयकेएस 2023 मध्ये आपण त्यांना पाहू शकतायत। हा पुढचा चेंडू आपण पाहतोय डिक्लेअर नो आहे, नो चा कॉल येतोय पंचांचा। डिक्लेअर झोन कडे चेंडू पाठवला। 1+1 2 धावा अर्जित केल्या जातील। आज मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिला सामन्याला सुरुवात झाली, टॉस केलं गेलं आणि तदनंतर पाहिलं तर एक सुरेख उद्घाटन देखील आपल्याला पाहायला मिळालं। या मैदानावर ग्रीन ग्रास मैदान आहे, प्रत्येक खेळाडूचे नजरा मात्र या मैदानाकडे आहेत। कृतेश गरत आपण पाहतोय इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळाला, थोडीशी चुकी केली या ठिकाणी। पुढेच एकदा पाहायला मिळाला खेळाडू अनिकेत कडून ही चुकी होत आहे आणि चुकीला माफी नाहीये। 4 धावांनी षटक जर पाहिला तर इथे मात्र
कंप्लीट होईल. एक षटक कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाईल. आतापर्यंत जर पाहिली तर 17 धावा. धन्यवाद. एक षटक कंप्लीट झालाय. 18 धावा स्कोरबोर्डवर आहेत. आपल्याला पाहायला मिळतं काय दमदार सुरुवात आहे. बिरवाडी संघ जर पाहिला तर पहिल्या षटकापासून थोडंसं दबाव टाकण्याचं काम करतोय. विजय येतोय गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक हाताळण्यासाठी. इथून मात्र कमबॅक करावा लागेल कारण 18 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या ते खूपच जास्त आहेत. ओहो, हा चांगला चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. सुरेख पद्धतीने चेंडू ज्या पद्धतीने सार्थक मारण्यासाठी गेला होता मात्र चेंडू व्यवस्थितपणे आपल्या आता मात्र फुलटो चेंडू होता. याला टॅप करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन कडे खेळायचं होतं मात्र सिंगल रन्स मिळेल. क्रितेश गडकडे स्ट्राईक इथे मात्र घेतली जाईल. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. एकूण धावांचा जर विचार केला तर धावा 19 धावा स्कोरबोर्डवर आहे. कुठलेही लॉस नाहीये. बिरवाडी संघाचं खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतायत 2 फलंदाज. आता मात्र टॅपचा फटका आहे. इथे मात्र निघणार नाहीये चेंडू. डॉट चेंडू येताना फुलटो चेंडू होता. टॅप करून खेळायचा होता क्रितेश गरत याला. चेंडूचा खेळ झालाय 3. विजय गोलंदाज मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एक धाव खर्च केले. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. डिक्लेअर झोन कडे जाईल. सिंगल रन्स मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. या एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 20 धावा आतापर्यंत लागली जात आहेत. 4 चेंडूचा खेळ सुरेखरित्या हाताळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा गॅप खेळायचा होता. सिंगल रन्स खेळली जाते. प्रेक्षकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात वाढले. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आज जर पाहिलं तर 2 कॅमेरे आपण लाईव्ह ने पाहू शकतायत. दोन्ही कॅमेऱ्यामधून व्ह्यू आपण पाहू शकतायत. तसेच पाहिलं तर एलईडी स्क्रीन आपण पाहू शकतो. इथे मात्र पहा टॅपचा फटका होता. अडवायचा होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट होईल होताना धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाईल 25 धावा. 25 रन्स 25 धावा. मैं बाजीगर सबसे अलग सबसे असली कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम रखते मुट्ठी में हाँ जादू कर आए बाजीगर धन्यवाद. भूपेन येतोय गोलंदाज. बघूया तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल. तिसरं षटक धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 25 धावा आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 18 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 7 धावा दुसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या. एकूण 25 धावा होत आहेत स्कोरबोर्डवर. भूपेन येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जर पाहिला तर डिक्लेअर झोन कडे चेंडू निघून जाईल. सिंगल रन साठी गेल्यात. क्रितेश सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली फटकेबाजी करू शकतोय. ओपनिंगचा फलंदाज म्हणून क्रितेशकडे सातत्याने पाहिले जाते. जेव्हा जेव्हा साई एकता बिरवाडी संघाचा विचार करतोय आपण क्रितेश एक हुकमाचा एका आहे. इथे मात्र दर्शवतोय जबरदस्त फलंदाजी. टॅपचा फटका समोरच्या दिशेने म्हणजेच जर पाहिलं तर मिडॉन मध्ये खेळलाय आणि चेंडू मात्र निघून जाईल. सरळ सीमारेषे बाद 4 धावांचा चौकार. बंटा है और बंटा वाले याद है ना. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू आता मात्र पाहिलं जाईल. यस पंच दर्शवतायत इट इज अ वाईट चेंडू. अवांतर धाव या ठिकाणी मोजली जाईल. अवांतर धावेचा जर विचार केला तर आतापर्यंत 31 रन्स ओहो थोडक्यात वाचवले जात आहेत. क्रितेश जर पाहिलं गोलंदाज अवधूत भूपेनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सुरेख चेंडू होता. थोडासा खाली राहिला. त्यानंतर क्रितेश त्या चेंडूला रीड करू शकला नाही आणि तेच कारण बनलं. डॉट चेंडू येतोय. पुढचा चेंडू असेल षटकातील. फटका चांगला आहे. कडक प्रहार. इथे मात्र चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. पुढे एकदा क्रितेश करत आपण पाहतोय. आहा इथे आणखीन एक गॅप शोधलाय. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमारेषे पार. हा देखील येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय आणि 2 चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर
39 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला फर्स्ट कॉल असेल यानंतरचा सामना आपण पाहणार. संघर्ष मुरबे वर्सेस इनविजिबल. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. 3 चेंडूवर 3 चौकार मारणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. क्रितेश गरत. वॉट अ बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते क्रितेश गरतच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहिलं तर नो चेंडू होता. पुन्हा एकदा 4 चेंडू मध्ये 4 चौकार मारतोय. काय गॅप शोधले जात आहे आणि एकूण धावांची संख्या पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत धावा पोहोचून जात आहेत 48 धावा. 48 रन्स. सुपर सुरुवात केली. ज्या पद्धतीने पाहिलं पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. दुसरं षटक पाहिलं तर कुठेतरी कमी धावांचं होतं. नवीन गोलंदाज येईल सौरभ आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी माखवर 4थं षटक हाताळण्यासाठी. पुलटा चेंडू होता. इथे मात्र चुकी घडते मात्र सुधारली जाईल. चेंडू त्या पद्धतीने निघून गेला नाही. चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबला जातोय. रन्स मात्र या ठिकाणी मिळणार नाही. क्रितेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय कारण की येणारे चेंडू जर पाहिले तर 5 चेंडू शिल्लक आहेत. फटका चांगला समोरच्या दिशेने पुणे एकदा मारतोय. हा चेंडू जर पाहिलं तर रन्स मिळणार नाही. 2 चेंडू डॉट येत आहेत. क्रितेश गरज जर पाहिला तर ज्यांनी 4 चेंडूवर 4 चौकार मारले होते. एक नो चेंडू होता. फायदा उठवला होता. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत एक 48 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा टॅपचा फटका. इथे मात्र चेंडू निघून जाईल. क्रितेश सारख्या फलंदाजाला पाहिला तर हा फटका पाहायला मिळतोय. आपण जबरदस्त रीतीने मात्र फटका मारला गेला. टॅपचा जास्त वापर केला जातोय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल. पुन्हा एकदा टॅपचा फटका. हा देखील सक्सेस होईल का. यस चौकार येतोय आणि या चौकाराच्या माध्यमातून हॅलो हॅलो चला विनंतीशील संघर्ष मुरबे आणि इनविन्सिबल लगेच टॉस बॉक्स मध्ये या. हॅलो हॅलो. हा पुढचा चेंडू आपण पाहिलं जाईल. पुन्हा एकदा टॅपचा फटका सक्सेसफुल. इथे मात्र क्रितेश रनाचा पाऊस पडतोय. हॅलो 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 तर हॅलो. पुन्हा एकदा हा चेंडू सेव्ह करायचा होता. टॅपचा फटका मारायचा होता मात्र पाहायला मिळाला. सिंगल रन्स मिळेल. एकूण धावांचा जर विचार केला तर षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. सर टॉस बॉक्स पूर्णपणे खाली करा विनंतीशील. चला संघर्ष मुरबे टॉस साठी या आणि इनविन्सिबल सर टॉस साठी. तर 62 धावा झाल्या आहेत आणि 63 धावांचं लक्ष असणार आहे. धन्यवाद पाहायला मॅडमचे पाहुणे आमच्या रजा घेत आहेत. कसबे साहेब असतील, अशोक साहेब असतील, मुकेश दादा पाटील, चांदे मॅडम धन्यवाद. विनंतीशील टॉस साठी समीर खान इनविन्सिबल आणि संघर्ष मुरबे शेवटचा अंतिम कॉल. मी विनंती करेल राणेश शिगाव सरपंच अरुण हाडळ आपण यायचं. आपल्या शेवटचा टॉस केला जाईल. राणेश शिगाव सरपंच अरुण हाडळ आपण यायचं टॉस मध्ये. आपल्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जातोय. अरुण या आपण पाहतो राणेश शिगाव सरपंच. एका बाजूला सरपंच तर एका बाजूला नवरंगाचा कॉल करायचा आहे. तर प्रथमतः चॉईस कॉल आपण देतोय. गौरव थोडासा बाजूला व्हायचं प्लीज. हॅलो थोडासा. सरपंच कॉल केला गेलाय आणि टॉस विन होतोय तो म्हणजे संघर्ष मुरबे. धन्यवाद अरुण. आपण जाऊन आमच्या मुख्य व्यासपीठ विराट मध्ये नक्कीच टॉस विन झालाय. काय देणे असेल 4 षटकात सामना असेल. फील्डिंग घेणारे या स्पर्धेबद्दल काय सांगाल. एक अप्रतिम स्पर्धा पाहायला भेटते पर्वत तिसऱ्यामध्ये. खूपच सुंदर ऑर्गेनाइज है. सब लोग शबीर टॉस आपने गवाया. अगर टॉस जीते तो आपका फैसला क्या होता. हम लोग भी फील्डिंग ही लिए होते. तो पहले आपको बैटिंग करने का मौका मिला तो कितने रन बनाना चाहेंगे. संघर्ष मुरबे जैसी टीम नजर आएगी आपके सामने खेलते हुए. अभी अच्छी टीम है तो 40 प्लस करना सोचेंगे हम लोग.
तो बेस्ट ऑफ लक दोनों टीमों के लिए। जैसे मैच शुरू होता है हमारे साथ जुड़ेंगे संतोष पाटिल नेक्स्ट इनिंग लेके। तर आपण पाहता मान्यवर देखील हॅलो हॅलो चेक हॅलो हीच आपल्याला पाहायला मिळत आहेत। मान्यवर देखील आनंद असताना या मैदानावर आपण पाहू शकताय। एक सूचना असेल, तलाव टायगर संघ जिथे कुठे असतील आपण स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं आहे, तलाव टायगर्स। तर आपल्याला पाहायला मिळत आहेत मान्यवर देखील खूप मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आज मान्यवर आपल्या इथे उपस्थित झाले आहेत। खूप चांगल्या पद्धतीने मात्र ही सुरुवात झाली आणि इथे जर पाहिलं तर तब्बल ग्रामीणचे जे संघ आहेत 22 संघ आपण पाहतोय। या 22 ही संघांना टी शर्टची आयोजन केलेलं आहे। फ्री टी शर्ट्स आपण पाहतो वाटप केले गेले आणि तदनंतर पाहिलं तर कोणत्याही संघाला इथे मात्र त्या 22 संघाला एंट्रीज नाहीये, फ्री एंट्री आपल्याला पाहायला मिळते, कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतलेला नाहीये। अशा पद्धतीची हे आयोजन नियोजन आपण पाहतोय। खूप चांगल्या पद्धतीने आयोजन आहेत, दरवर्षीप्रमाणे नवीन काहीतरी करायचं हे मात्र ध्येय आहे। आपण पाहतायत तर नक्कीच मित्रांनो आज आपण पाहताय शुभारंभ केला आयोजकांकडून आणि मान्यवरांकडून। तर मी ऑपरेटरला विनंती करेन, आज आपली रामनवमी आहे, या रामनवमीवर एक सुमधुर संगीत होऊन जाऊ द्या, कारण आपल्या आज भगवंताचा नवमी म्हणून आपण आज साजरी केली जाते। तर विनंती असेल डीजे ऑपरेटर रामनवमी एक सॉन्ग होऊन जाऊ द्या आणि जोरदार सर्व प्रेक्षक वर्ग आज आपण जल्लोषामध्ये हे सॉन्ग साजरं करूया। मुखानं बोला बोला जय जय हनुमान। तर आपण पाहतायत एकूण धावांचा विचार केला तर 63 धावांचं लक्ष आहे। पहिला फलंदाज राकेश आणि विजय येतोय, स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळेल। तर यतीन घरत आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे। यतीन राऊत आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत। दुसरा चेंडू असेल त्यांचा, हा देखील चेंडू क्रितेश गरतकडे जातोय। चेंडू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हँडल करेल क्रितेश गरत आपण पाहू शकतात। ओके स्क्रीनवर आज मात्र दुहेरी कॅमेऱ्याने ही स्पर्धा खेळवली जाईल अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये। ओहो खूपच चांगल्या पद्धतीने हलक्या हाताने कौंट काढलाय, कारण की जाणीव आहे 63 धावांचं लक्ष आहे, मोठे फटके मारावे लागतील। यतीन राऊतच्या विरोधात मात्र सुरक्षितता दाखवली जाते, सिंगल रन्सने रोटेट करतायत। या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आज ज्या ट्रॉफ्या आपण पाहतोय काही जबरदस्त ट्रॉफ्या आहेत, खूप चांगल्या पद्धतीने ट्रॉफ्या देखील कोच चौधरी मी त्यांना नक्कीच जेव्हा इनिंग संपेल ओव्हर संपेल तेव्हा नक्कीच ट्रॉफ्यांकडे तो कॅमेरा न्यायला सांगेल। एक कॅमेरामॅन आपण पाहतोय कपिल पाटील, दुसऱ्या बाजूला कोच चौधरी, एक मुरबा ब्रँड, दुसऱ्या बाजूला एक बहाडोली ब्रँड। इथे मात्र आपण पाहतोय सुरक्षित चेंडूला ठेवलं जातोय, मात्र हे काय घडतंय, चेंडू निघून जाईल 5 धावांसाठी। पद्धतीने चेंडू निघून जिथे अडवला होता मात्र थ्रो खराब केली आणि तिथे मात्र बॅकअपला कोणी नव्हतं, चेंडू सरळ निघून गेला 5 धावांसाठी। पाहू शकतायत आपण 4 ओके चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर पाहिलं तर 5 शेवटचा चेंडू शिल्लक आहे। यतीन राऊत आपण पाहतोय, इथे मात्र टॅप मारायचा होता, क्रितेश गडत पुढे सरसावले, चेंडूला पकडतायत, कुठली रन्स मिळणार नाहीये। एक षटक कंप्लीट झालाय, एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर
एकूण आपण पाहतोय 6 धावा स्कोरबोर्डवर आहेत. विचार केला तर एक बाईकच्या रूपाने चौकार देखील आली होती आणि 6 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. अजूनही जर पाहिलं तर 63 धावांचं लक्ष आहे. एकंदरीत धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 57 धावा. 18 चेंडू मागे. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील पाटील येईल. साई एकता बिरवाडी संघाकडून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. हा गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. थोडासा चेंडूला जर पाहिलं तर स्वप्नील पाटील जेव्हा जेव्हा आपण पाहतोय टॉस केला जातोय चेंडूला. पहिला चेंडू इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खराब फेकलाय. नोचा कॉल पंचांकडून. 1+1 अशा एकूण धावा जर पाहिल्या तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावा आपण पाहतोय. एकूण धावांची संख्या पाहिली तर 8 धावा. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि आता मात्र 55 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा चेंडू मारायचा होता लेग साईडच्या दिशेने आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने पंच उभे आहेत. त्यांच्या बाजूला जाऊन चेंडू थांबला जातोय. फलंदाजाला प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील कारण की साई एकता बिरवाडी रितेश गरज जसा खेळलाय तसे फटकेबाजी इथे मात्र पहा सुरुवात केली जाते. चांगल्या पद्धतीने चेंडू मध्ये गॅप. जीवा एका बाजूला दुसऱ्या बाजूला क्रितेश गरज नक्कीच पाहत उभे राहिले आणि चेंडू निघून गेला सरळ त्यांच्या गॅप मधून. चौकार. हा चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर चेंडू असणार आहे की काय पंच मात्र दर्शवत आहेत. यस अवांतर चेंडू. 1+1 2 धावा येतील. या 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र लागून जाते 16 धावा. 15 धावा सॉरी. टॅपचा फटका आहे. इथून मात्र गॅप शोधला जातोय. सुरेख पद्धतीने सारंग होता त्या ठिकाणी. सारंगच्या गॅप मधून शोधला गेला चेंडू आणि सरळ निघून जातोय. पुन्हा एकदा पहा ज्या पद्धतीने खेळलाय. फलंदाजाला जाणीव आहे की धावसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर झाली. पहिला सामना आपण पाहतोय साई एकता बिरवाडी वर्सेस केएस या 2 संघादरम्यान चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू खराब आहे. आज स्वप्नील पाटील काय करतोय डॉन या नावाने प्रचलित आहे मात्र गोलंदाजी आज थोडीशी भटकती करतोय. पहिला चेंडू 9 हाताळला. तदनंतर एक चेंडू जर पाहिला तर वाईट+1 हाताळला आणि आता देखील तोच चेंडू वाईट चेंडू हाताळला जातोय. एकूण धावांची संख्या जर पाहिली तर 20 धावा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय राकेश आणि दुसऱ्या बाजूला विजय. हा चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू गौरवच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. कुठली रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येताना स्वप्नील पाटील पुन्हा एकदा हा चेंडू पाहिला जाईल. नक्कीच डेड चेंडू आहे. डेड चेंडू घोषित करतायत पंच. यस डेड चेंडू आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलाय निकुंज त्या ठिकाणी आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवेल फेकेल गौरवकडे. कुठली रन्स मिळणार नाही. इथे मात्र आपण पाहतोय ओव्हरचेव अजूनही पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 20 धावा स्कोरबोर्डवर. फटका चांगला आहे. सारंगकडे चेंडू येतोय. यतीन राऊत त्या चेंडूला बॅकअप देताना आपल्याला पाहायला मिळाले. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झालाय. 2 षटकामध्ये 10च्या सरासरीने खेळतोय संघ. जर पाहिलं तर 20 धावा स्कोरबोर्डवर आहेत. एकूण धावांचं जर पाहिलं तर अजूनही थँक्यू 43 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 12 चेंडू आणि 43 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये जर पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते 22 इथे पहिल्या चेंडूवर आघात केला जातोय. जबरदस्त फटका. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. चौकार मारले जात आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावांनी या ठिकाणी स्कोर वाढेल. पुन्हा एकदा आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता. 1 तेरी तो 1 मेरी गौरव मात्र दर्शवत असताना पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय मात्र मी त्याचा बदला घेईन आणि तदनंतर पाहिलं तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. विकेटचं होतोय पतन. या जर पाहिलं तर पहिला विकेट या ठिकाणी बाद केला जातोय.
धन्यवाद. ज्या प्रेक्षक वर्गाने आपल्या बाईक पार्क केलेल्या आहेत रस्त्यामध्ये त्यांना विनंती असेल की आपण बाजूला पार्क करायच्या आयोजकांच्या सूचनेनुसार, कारण की आपले मान्यवर जात आहेत त्यांच्या गाड्या मात्र अडकलेल्या आहेत. तर कोणी रस्त्यामध्ये पार्किंग केली असेल तर प्लीज आपण ती पार्किंग थोडीशी बाजूला करायची आहे. ते मात्र आपण पाहतोय. आणि जे मुख्य स्क्रीन आहे आपण पाहतोय, साईड स्क्रीन लावलेली आहे, त्याच्या समोरचे जे प्रेक्षक वर्ग आहेत थोडंसं बाजूला थांबायचं आहे. विनंती असेल तुम्हाला थोडीशी जागा मोकळी ठेवायची आहे त्या ठिकाणी. खरे आज आपण पाहतोय पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील या स्पर्धेसाठी, आणि ही पसंतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. ओम साई नवरंग मित्रमंडळ धुळीपूजा सरपंच चषक 2023 आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन, आणि आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पहिला सामना आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. ओव्हरची होईल समाप्ती. जर पाहिलं तर तिसरं षटक कंप्लीट झालंय. 30 धावा 10च्या सरासरीने खेळतोय. आता मात्र जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये एकूण धावा बनवायच्या 33 धावा. 6 चेंडू 33 धावा. मॅचचं समीकरण असेल चेतन पाटील येईल गोलंदाजी मार्कवर. जर पाहिलं साहित्य बिरवाडीकडून सातत्याने चेतन पाटील गोलंदाजी करत नाहीये. आज मात्र रोहन नाना नाहीये संघामध्ये. जर पाहिलं तर गोलंदाजीचा भार तो रोहन नाना सांभाळत असतो. आज मात्र चेतन पाटील आलाय गोलंदाजीसाठी. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू सुरेख रीतीने हाताळला जातोय चेतन पाटीलकडे. आपण पाहिलं जाईल चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू हाताळतोय. डॉट चेंडू हाताळला. त्यानंतर टॅपचा फटका आहे. इथे मात्र निकुंजच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेपार. चौकार. धन्यवाद. 34 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र सार्थक करत चेंडूला अडवतोय चांगल्या पद्धतीने. मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाईल. गडीचं होईल पतन. गडी बाद होतोय. रनआउटच्या रूपाने मात्र गडी बाद होईल. 34 धावा आपण पाहतोय. आतापर्यंत 2 गडी बाद झालेल्या पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत आपण ट्रॉफ्या पाहू शकतायत. अनोचा कॉल. इथे मात्र चेंडू बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. आल्या पावली मागे जातो ना पाहायला मिळेल. फलंदाज ज्या पद्धतीने एक गडी बाद झाला होता त्यानंतर फलंदाजीसाठी सर पाहिलं तर फलंदाज अनिकेत येतोय नवीन फलंदाज. किट्टू बाद झाल्यानंतर अनिकेत येतोय. मात्र औपचारिकता शिल्लक असेल कारण की सामना जर पाहिला तर पहिलाच सामना एकतर्फी ज्या पद्धतीने क्रितेश घरत यांनी फलंदाजी केली जबरदस्त. मात्र फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. क्रितेशच्या बॅट मधून एकूण धावांचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळाल्या एकूण क्रितेशच्या बॅट मधून 30 धावा पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. पुण्याच्या एकदा पंचांकडे अपील केले आहे. स्वप्नील पाटील आपल्याला पाहायला मिळते. एस्टनच्या मागे औपचारिकता बाकी आहे. कारण धावा झाल्यात आतापर्यंत जर पाहिलं तर 37. यस धन्यवाद डीजे धन्यवाद. आपण पाहू शकतायत कार्टून देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत क्रितेश घरत याला. जबरदस्त मात्र आणि त्यांनी चौकाराची हॅट्रिक मारली यासाठी देखील
हॅलो लगेच धन्यवाद सतीश पाटील. आपण पाहतो पहिल्या सामन्यात सामनावीर कृतेश घरत ठरला गेलाय. तर जोडले जातील सतीश पाटील मायक्रोफोनवर. नक्कीच आपण पाहणार आजचा दुसरा सामना. एका बाजूला संघर्ष मोरबे तर एका बाजूला इनविन्सिबल धनांडगर हा संघ पाहायला भेटेल. एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा पाहायला भेटते. ओम साई नवरंग प्रेझेन्स सरपंच चषक 2023 आपल्याला पाहायला भेटते. एक सन्मानजनक स्पर्धा आणि या स्पर्धेचं पाहायला गेलं तर आदरणीय सन्माननीय मुकेश दादा पाटील आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेत असताना. तसंच चांदे मॅडम ज्यांच्या नावावर आपण पाहतो सलग तिसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पाहायला भेटते. सरपंच चषक 2023 पर्व तिसरे आपल्याला पाहायला भेटते. तर वेलकम असेल सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल.